नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं. आज काय सांगणार आहात, हेडिंग तुम्ही बघितली असतील, नातेसंबंध, ब्लड रिलेशन, ज्याला आकृतीची टेक्निक मी म्हटलेलं आहे. टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार हा काय आहे तुमचा नातेसंबंधाचे प्रश्न मी कव्हर करून घेणार आहे. चलायचंय मग बघा, नातेसंबंध काय असतं. नातेसंबंध तर नातेसंबंधात एक गोष्ट लक्षात घ्या, नातेसंबंधामध्ये आपण जे शिकणार आहोत ते एकदा समजून घ्या. कसं बघा, ज्यावेळेस मी इथे ए नावाची व्यक्ती दाखवली आणि ती बॉक्समध्ये जर गेली तर तिला मी पुरुष समजेल किंवा मेल म्हणेल. आपल्या डायग्रामची खासियत लक्षात घ्यायची, आपल्या लेक्चरची खासियत पण लक्षात घ्यायची. ज्याही व्यक्ती आपण बॉक्समध्ये दाखवणार त्या कोण असणार, पुरुष असणार. त्यानंतर ज्याही व्यक्ती सर्कलमध्ये असणार त्या कोण असणार, महिला असणार, ज्याला काय म्हणतो आपण फिमेल, बरोबर. आणि ज्या व्यक्तींना काय म्हणतात त्याला बॉक्स पण नाही सर्कल पण नाही तर याला काय म्हणणार आपण माहिती आहे. आता बघा, समजा याचं नाव बी ठेवू, म्हणजे याचा अर्थ बी एक महिला आहे, याचा अर्थ ए एक पुरुष आहे. आता डी जर इथं मी ठेवलं, याला बॉक्स बी नाही याला सर्कल पण नाही, याचा अर्थ असतो लिंग माहित नाही. याचा अर्थ काय, लिंग माहित नाही. मग कसं सर, कसं समजेल, तर एक एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल उदाहरण मी जर इथं लिहिलं सागर, समजा पी हा क्यूचा मुलगा आहे. काय लिहिलं बघा बरं का, पी हा क्यूचा कोण आहे, मुलगा आहे. म्हणजे याचा अर्थ काय की सर पी हा मुलगा आहे, म्हणजे पी पुरुष आहे. पी पुरुष आहे, कुणाचा आहे, क्यूचा आहे भाऊ. पण प्रश्नचिन्ह काय उभं राहतं, क्यू कोण आहे त्याचा, क्यू त्याची आई आहे की क्यू त्याचे वडील आहे, काही फिक्स होतंय का, नाही. म्हणून इथं काय, पीचं लिंग माहिती आहे म्हणून तो पुरुष आहे, क्यूचं लिंग माहिती नाहीये. क्यूचं लिंग आपल्याला माहिती का, माहिती नाहीये. म्हणून मी दाखवलं जिथं बॉक्स नाही, जिथं सर्कल नाही, त्याचं लिंग माहित नाही. पटतंय नक्की. आता नातेसंबंधाची मी जी एक डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन करू सांगणार आहे ना, त्या डायग्राम नुसार बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातील. कशा बघा, समजा आता इथं मी डायग्राम काढतोय काय नावाचं, इथे बघा बरं का, ए नावाची व्यक्ती, बर तिचं लग्न झालं बी सोबत. बघा, ए नावाची जेंट्स आहे, त्याचं लग्न कुणासोबत झालं, बी सोबत झालं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आकृतीची आडव्या रेषेमध्ये जे असणार, आपल्या आकृतीत मधल्या लाईनला जे असणार आडव्या रेषेत, ते सगळे आपल्या जनरेशनचे लोक. म्हणजेच काय, मी, माझी बायको, माझा साला, माझी साली, हे सगळे ते लोक असणार. मग काय करायचं आपण, ए ची बायको बी आहे, आता इकडनं जायचं इकडे, मग बी चा भाऊ घ्या किंवा बी ची बहीण घ्या सी नावाची. करेक्ट आहे. त्यानंतर आता जर सी चा, समजा जर आता तुम्ही म्हणशाल सर सीचं लिंग माहिती नाही तुमच्या हिशोबाने, पण आपण सी ला काय करतो, आपल्याला डायग्राम आहे ना अशी भली मोठी वाढवायची नाही, डायग्राम छोटी करायची आहे. म्हणजे बीचा भाऊ कोण आहे, बीचा भाऊ कोण आहे, सी. जर बीचा भाऊ सी गृहीत धरला तर भावाची बायको म्हणजे भावाचं लग्न झालं डी सोबत. सेम बीची बहीण सी गृहीत धरली तर बहिणीचा पती कोण आहे, डी. बघा काय लिहिलं मी, ए ची पत्नी कोण, बी, बरोबर. पत्नीचा भाऊ, बीचा भाऊ सी, भावाची बायको डी. सेम इकडं लेफ्ट साइडला जसं ए तसंच ए ला एक भाऊ, ए ला एक बहीण, काय नावाचं, ई नावाचे, भावानं लग्न केलं, त्याची बायको आणि ईचा पती कोण आहे, एफ नावाचा. समजून घ्या. आता ए आणि बी दोघं नवरा बायको आहे. बीचा भाऊ जर सी गृहीत धरला म्हणजे जेंट्स मेंबर धरला तर त्याची बायको कोण, डी, त्याची बायको कोण, डी. मग सेम तसंच एचा भाऊ ई गृहीत धरला तर भावाची बायको कोण, एफ.
मग आता नातं मी तुम्हाला विचारतोय, मला सांगा ए ची बायको बी आणि बायकोचा भाऊ सी. जर बायकोचा भाऊ मग एचा कोण येतो साला, एचा कोण येतो साला. सेम बी ची जर बहीण आपण सी गृहीत धरली, बी ची बहीण सी गृहीत धरली, तर बायकोची बहीण ए ची कोण झाली साली, ए ची कोण झाली साली. मग आता इकडे लेफ्टला या बी, बीचा नवरा कोण ए, बीचा नवरा कोण ए. नवऱ्याचा भाऊ, नवऱ्याचा भाऊ म्हणजे कोण देर, म्हणजे कोण झाला दीर. मग बीचा दीर कोण बाळांनो ई, बीचा दीर कोण ई. समजतंय. म्हणजे हे जे नाते आहेत हे सगळे नाते मी आडव्या रेषेत का दाखवले, कारण ते आपल्या जनरेशनचे लोक आहे. आपली जनरेशन म्हणजे आपली पिढी म्हणजे तुम्ही, तुमची बायको, तुमचा भाऊ, तुमची बहीण, तुमचे भाऊजी, तुमची ननंद, तुमची भाऊजय, हे सगळे आपल्या पिढीतले लोक. आपल्या मागच्या पिढीतले लोक कोण, आपले आई, आपली वडील, मामा, मामी, काका, काकू, आत्या, आत्याचा नवरा, मावसा, मावशी, हे सगळे मागच्या पिढीतले. येणाऱ्या पिढीतले कोण पुढचे, तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुमचा भाचा, तुमची भाची, तुमचा पुतण्या, तुमची पुतणी, हे सगळे पुढच्या पिढीतले. पटतंय माझं म्हणणं, डोक्यात जातंय नक्की. चला मग आता हे झालं आडव्या रेषेत. मग वरती कोण सर, तर बघा वरती मी जर गेलो तर ए चे पप्पा, ए चे पप्पा जी, बरोबर, जी ची बायको एच. सेम बी चे पप्पा जे आणि याची बायको आय. दिसतंय सगळ्याला, डायग्राम दिसते क्लिअर. ओके. हा आता माझा प्रश्न आहे तुम्हाला बरं का. ए चे वडील जी आहे, वरच्या लाईनला दाखवतोय कारण ते वडील आहे. आता वडिलाचे वडील दाखवायचे परत त्याच्या वरच्या लाईनला. मग ए चे वडील जी आहे, मग बीचा सासरा, बर बीचा सासरा मग कोण येणार, बीचा सासरा जी येणार. जी आणि याची सुनबाई कोण येणार, बी येणार. जे आणि आय, जे आणि आय दिसताय, जे आणि आयचा जावई कोण येणार, ए येणार. समजते माझं म्हणणं, क्लिअर आहे का. मग आता जर यांचे मुलं मुली दाखवायचे तर हे परत खाली दाखवायचे. म्हणजे आता ए आणि बी, एचा एक मुलगा समजा, काय नाव देऊ त्याला, एबीसीडी एफ जे एच आय जे, जे झालं के, बरोबर. के ची बायको काय नाव देऊ यल. परत 3 नाते तयार झाले. आता वरून येऊ आपण, वरून सांगा जीचा मुलगा ए, मुलाचा मुलगा के, म्हणजे जीचा नातू के, के चे आजोबा जी, के ची आजी एच, के चे म्हणजे आजोबा आजी पण आईकडचे, के चे आजोबा जे, के ची आजी आय. समजते माझं म्हणणं, पटतंय का. मग आता हे खाली आलं. आता के आणि एल सी, केला आपण प्रश्न विचारू, के ई ला बघून काय म्हणा, तर सगळ्यात पहिले के जाणार त्याच्या वडिलांकडं, के जाणार त्याच्या वडिलांकडं. आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नाते समजून घ्या. तुम्हाला सांगतो बुद्धिमत्तेमध्ये प्रत्यक्ष आणि दुसरं नातं कोणतं, अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष नात्यात कोण, मी, भाऊ, बहीण, आई, आई आणि वडील. समजतंय. प्रत्यक्ष नात्यात कोण, मी, भाऊ, बहीण, आई, वडील, प्रत्यक्ष नात्यात. अप्रत्यक्ष नातं कसं आता समजून घ्या. आता मी जर प्रश्न विचारला बाबा के चं प्रत्यक्ष नातं कोण, तर के चे वडील, के चे वडील प्रत्यक्ष नातं. के ची आई प्रत्यक्ष नातं, प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट रिलेशन, घरातलं रिलेशन. आता अप्रत्यक्ष नातं बघा बरं का. जर मी तुम्हाला म्हटलं ई हा केचा कोण, तर के काय करील, सगळ्यात पहिले त्याचं रिलेशन कुणासोबत आहे, के डायरेक्ट जाईल त्याच्या पप्पाकडं. के गेला त्याच्या पप्पाकडं, कुणाकडे गेला, एकडं, एकडं गेला. मग एला तो विचारतो ई तुमचा कोण आहे, ई तुमचा कोण आहे. मग पप्पा म्हणते भाऊ तो माझा भाऊ आहे, भाऊ आहे. मला सांगा वडिलांचा भाऊ केचा कोण येणार, काका. केचा कोण येणार, काका. मग केचा काका कसं नातं झालं, अप्रत्यक्ष. कसं नातं झालं, अप्रत्यक्ष. आता मी जर म्हटलं तुम्हाला एक भाऊजी आहे, बरोबर, मग भाऊजी हे नातं प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष आहे, प्रत्यक्ष नाहीये, अप्रत्यक्ष आहे. कारण भाऊजीसाठी तुम्हाला एक बहीण लागणार, बरोबर. मग ती बहीण तुमच्या प्रत्यक्ष नात्यात आणि त्यानंतर बहिणीचा नवरा तुमचे काय झाले, भाऊजी झाले. समजते. तुम्हाला एक ननंद पाहिजे, कोण पाहिजे, ननंद. लेडीजला ननंद जर पाहिजे तर ननंदसाठी तुमचं प्रत्यक्ष नातं सगळ्यात पहिले कोण पाहिजे, तुम्हाला एक हजबंड पाहिजे, नवरा.
आणि नवऱ्याची बहीण, मग काय होणार ती तुमची ननंद होणार. काय होणार? ननंद होणार. समजते? समजते? मग या डायग्रामची खासियत काय माहित तुम्हाला? या डायग्राम 3 लेअर मध्ये, 3 लेअर. हे बघा, सगळ्यात वरची लेअर आई वडील, त्याच्यानंतर मधली लेअर आपण, त्याच्यानंतर त्याची खालची लेवल पोरं. बरोबर? मग कसं सांगणार तुम्ही? बीच में अपन, ऊपर मम्मी पापा, नीचे बच्चा बच्ची. बीच में अपन, ऊपर मम्मी पापा, नीचे बच्चा बच्ची. क्लियर आहे? क्लियर आहे? डोक्यात जातंय? जातंय? चला 1-2 एक्झाम्पल आपण मनानं घेऊया. कसे बघा, आता इथं मी एक पेज ऍड करतोय जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी जास्त क्लिअर होतील. ओके, हा बघा. तर समजा आता मी इथे तुम्हाला मी दाखवतोय. हा, रेड पेन दिसतोय का याच्यावरती? नाही दिसत आहे. नाही दिसत आहे भाऊ. सर बॅकग्राउंड बदला ना प्लीज. बॅकग्राउंड बदलूया, चला काही टेंशन नहीं. बैकग्राउंड हम बदलते हैं. ये हमारा जो बैकग्राउंड है व्हाइट वही लेते हैं. चलो, हाँ काय विषय आता नीट बघा. प्रश्न पहिला, एक्झाम्पल. समजा इथं लिहिलं मी, ए चे वडील बी आहे. बघा बरं का, ए चे वडील बी आहे. मग आता मला सांगा, आपल्या डायग्रामची खासियत 3 लेअर मध्ये आपण वरती आई वडील, खाली पोरं पोरी. मग ए चे वडील, ए वडील दाखवायचे, मग वर बाण जाऊ द्यायचा. वडील कोण आहे? बी. बी गेले बॉक्स मध्ये. पटतंय? डायरेक्ट रिलेशन. डायरेक्ट रिलेशन, डायरेक्ट बाण चिटकला ना, म्हणजे कोणतं रिलेशन? डायरेक्ट. आता डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष नातं. आता अप्रत्यक्ष नातं पा. अप्रत्यक्ष नातं पा. ए चे काका डी आहेत. बघा, ए चे काका डी आहेत. आता काका 2 प्रकारचे असतात. आपण जे वडिलांचे भाऊ सध्या गृहीत धरू. मग ए चे काका पाहिजे एला, तर ए काय करीन? ए जाईल सगळ्यात पहिले पप्पाकडं. ए चे वडील जे असतील ते, माहिती का नाही? तुम्हीच विचार करायचा ना. तुम्हाला तुमच्या काकाकडे भेटायला जायचं, मग तुम्ही तुमच्या वडिलांकडे गेले आणि मग वडील म्हणतील की माझा भाऊ. आता बघा, वडील इथं आहे. वडिलांचे भाऊ दाखवायचे कोणत्या लाईनीत? आडव्या लाईनीत. कोणत्या लाईनीत? आडव्या लाईनीत, कारण ते त्यांच्या जनरेशनचे. मग भाऊ, भाऊ कोण आहे? भाऊ ए चे वडील माहिती नाही कोण आहे, पण त्याचा भाऊ कोण? डी. डी गेला बॉक्स. आता मला सांगा, हे जे नातं आहे बाणानं दाखवलं, तर हे काय झालं? काका. डायरेक्ट भेटले काका? डायरेक्ट भेटले भाऊ काका? नाही भेटले. आता तिसरा मुद्दा पहा. समजा मी इथं लिहिलं, ए चे मामा एफ आहे. कुणाचे मामा? ए चे मामा. मग मामाला शोधायचं, तर हे काय करीन? ए म्हणेन, भाऊ मी सगळ्यात पहिले जातो माझ्या आईकडे. आई डायरेक्ट नात्यात. आई गोलमध्ये गेली, कारण ती आई आहे, स्त्री आहे. आणि आईचा भाऊ म्हणजे हा आईचा भाऊ, हा कोण आहे? एफ. हा गेला बॉक्स मध्ये, जो की कोण आहे? त्याचा मामा. जो की कोण आहे? त्याचा मामा. पटतंय? पटतंय? डोक्यात जातंय? नक्की? क्लिअर आहे? क्लिअर आहे? चलो, मग आता वरचं नातं कसं? वरचं म्हणजे कसं बघा. आता समजा आपल्याला आजोबा माहितीये, पंजोबा माहितीये, खापर पंजोबा माहितीये. सेम तसं नातू, पंतू आणि पुढं काय म्हणजे नातू. नातू नंतर कोण येतो? पंतू येतो. नातू नंतर कोण येतो? पंतू येतो. समजतंय? त्याच्या पुढे काय येतं? पत्रुंड येतं. काय येतं? पत्रुंड. हे सगळं माहिती आहे तुम्हाला. इंग्रजीमध्ये खूप सोपं आहे. तुमच्या मावस भावाचा मुलगा, समजा तुमचा मावशीचा मुलगा, तुमच्या आत्याचा मुलगा, तुमच्या काकाचा मुलगा, मामाचा मुलगा, कुणाचाही मुलगा असू द्या, तो तुमचा कझिन. काय असतो? कझिन. पण मराठीत मात्र तसं नाही. मराठीमध्ये एक एक गोष्ट क्लिअर करावी लागते. समजतंय? तर बघा, नातेसंबंधात 2 टाईपचे आपण जे उदाहरणे इथं घेतलेले, टाईप 1 आणि काय टाईप 2. तर आपण आता टाईप 1 स्टार्ट करूया. ही जर डायग्राम सगळ्यांना कळाली असेल, हे फंडे सगळ्यांना कळाले असेल, तर तुम्हाला प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही. चला बघा, काय विषय वाचा. स्त्रीची ओळख करून देताना. आता या प्रकारचे जे प्रश्न आहेत, याला काय म्हणतात?
एक वाक्य, एकेरी वाक्य. बघा ना तुम्ही, म्हणजे स्त्रीची ओळख करून देताना कोण म्हणाला? एक पुरुष म्हणाला, बरोबर. हा काय म्हणाला? हिचा नवरा. हिचा म्हणजे कोणता? स्त्रीचा. कधी काय करायचं परीक्षेमध्ये? हे जे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये जे वाक्य आहेत का, या वाक्याच्या ठिकाणी ते व्यक्ती टाकून द्यायचे. स्त्रीची ओळख करून देताना पुरुष म्हणाला, म्हणजे हिचा म्हणजे कुणाचा? स्त्रीचा. हिचा म्हणजे कोणाचा? स्त्रीचा, बरोबर. स्त्रीचा नवरा, त्या स्त्रीचा नवरा हा माझ्या. माझ्या म्हणजे कोण? माझ्या म्हणजे कोण? ओळख कोण करून देते? पुरुष. म्हणजे माझ्याऐवजी काय? माझ्याऐवजी पुरुषाच्या. आता वाचा. स्त्रीचा नवरा म्हणजे एक लेडीज आहे जगात, तिचा नवरा हा पुरुषाच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. मग आपण काय करायचं? इथं लिहायचं बघा, पुरुष. डायग्राम कशी काढतो बघा, पुरुष. पुरुषाचं नाव नाही माहिती, मग तो गेला बॉक्समध्ये. पुरुष. माझ्या म्हणजे पुरुषाच्या वडिलांचा. पुरुषाचे वडील दाखवा. वडील जाणार वरती. पुरुषाचे वडील. बघा, पुरुषाच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. पुरुषांच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे, म्हणजे त्याचा अर्थ की मी एक जेंट्स आहे, माझे वडील आहे आणि त्यांना एकुलता एक मुलगा आहे, म्हणजे मी स्वतः. मी कोण आहे? तो स्वतः. तर तो एकुलता एक जो मुलगा आहे, तर बघा याला असं म्हणता येईल, त्यांचा हा कोण आहे? एकुलता एक मुलगा, बरोबर आहे. हा, मग पुढं काय झालं? क्लिअर आता? हे बघा, हे वाक्य क्लिअर झालं. आता काय? पुरुषाच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. आता प्रश्न विचारायचा, पण तो कोण आहे? मग जे वाक्य आपण घेतलं नाही, नवरा. कुणाचा? स्त्रीचा नवरा. हा जो एकुलता एक मुलगा आहे का, हा एका स्त्रीचा नवरा आहे, म्हणजे याचा अर्थ ती स्त्री आहे इकडे, ती स्त्री, ही स्त्री आहे, बरोबर आहे. मग काय म्हणणं आहे? हिचा नवरा म्हणजे हा पुरुष, हा कोण लागणार? हिचा नवरा. बरोबर आहे. म्हणजेच याचा अर्थ काय? आता प्रश्न काय विचारला? त्या स्त्रीचे. बघा, चे कोणाला लागलं? स्त्रीचे. म्हणजे चे ज्याला लागलं तिथं काय करायचं तुम्हाला? बाण एंड करायचा आहे. बघा, म्हणजे हा पुरुष स्त्रीला बघून काय म्हणेल? स्त्रीचे. तर काय म्हणेल तो म्हणेल बायको. म्हणजेच येणार उत्तर पर्याय पहिला. पटतंय? जातंय डोक्यात? नक्की क्लिअर आहे? चालायचं पुढं? चलने काय आगे? चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा? की माग चाललंय. एक सेकंड. नेक्स्ट. चलो. फोटोमधील स्त्रीकडे बोट दाखवीत कोण कोणाला? प्रवीण त्याच्या मित्राला म्हणाला. आता बघा, चला, बोट दाखवीत प्रवीण त्याच्या मित्राला म्हणाला. ती म्हणजे ती कोण? स्त्री. फोटोतील स्त्री. ओके. ती फोटोतील स्त्री माझ्या आईची. म्हणजे फोटोतील स्त्रीकडे बोट दाखवीत कोण म्हणतोय? प्रवीण म्हणतोय. म्हणजे माझ्याऐवजी कोण पाहिजे तुम्हाला? पाहिजे प्रवीणच्या. करेक्ट आहे. मग चला बरं, वाक्याची सुरुवात कुठून करायची? कधी पण माझ्यापासून. मग माझ्या ठिकाणी कोण टाकला आपण? प्रवीणच्या. मग इथं म्हणायचं प्रवीणच्या आईची एकुलती एक मुलगी. मग इथं लिहायचं प्रवीणच्या आईची. प्रवीणची आई गेली गोलमध्ये, प्रवीण गेला बॉक्समध्ये. प्रवीणच्या आईची एकुलती एक मुलगी, म्हणजे त्याचा अर्थ प्रवीणची कोण? बहीण. प्रवीणची बहीण ही कोण? या बाईची कोण? एकुलती एक कोण? मुलगी. समजते? मग याचा अर्थ काय?
एकुलती एक मुलगी कोण? ती माझ्या आईची, ती माझ्या आईची म्हणजे ही जी स्त्री आहे, ही जी स्त्री आहे, ही जी स्त्री आहे ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर प्रवीणचे फोटोमधील स्त्रीशी नातेसंबंध काय? प्रवीणचे चे कुणाला लागलं? प्रवीणला. मग स्त्रीकडून निघायचं, प्रवीणवरती बाण थांबवायचा. मग ती स्त्री प्रवीणला बघून काय म्हणेल? ती म्हणेल हा माझा कोण आहे? भाऊ आहे. भाऊ आहे म्हणजेच पर्याय पहिला. पर्याय पहिला. पटतंय? जातंय डोक्यात? नक्की गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे मग. चलिए नेक्स्ट. काय विषय सर पुढचा? की दिलीपची आई अलकाच्या वडिलांची बहीण आहे. बहीण आहे. तर दिलीपची आई अलकाची कोण? ओके चला. दिलीपची आई, दिलीप दाखवा इथं. दिलीप. बरोबर. दिलीपची आई, दिलीपची आई बॉक्स मध्ये गेली. दिलीपची आई कोण आहे? ती आई अलकाच्या वडिलांची बहीण म्हणजे ही लेडीज बहीण आहे. ही लेडीज बहीण. बरोबर. कुणाची बहीण आहे? आई अलकाच्या वडिलांची बहीण म्हणजे हे वडील आहेत. कुणाचे? अलकाचे. अलकाचे वडील. अलकाच्या वडिलांची बहीण दिलीपची आई. झालं तर क्लिअर? बघा, दिलीपची आई अलकाच्या वडिलांची बहीण आहे. बरोबर. तर दिलीपची आई अलकाची कोण? मग ही दिलीपची आई अलकाची कोण? बघा आता चाचीचे कोणाला लागलं? दिलीपची आई अलकाची कोण म्हणजे हे बाण असं जाणार. आता इथे आपल्याला उत्तर काढायचं. उत्तर काढताना कसं येणार? अलका म्हणून सगळ्यात पहिले अलका जाईन वडिलांकडे. वडील, ही वडिलांची कोण आहे? बहीण म्हणजे ही माझी काय झाली? आत्या. वडिलांची बहीण अलकाची कोण? आत्या. अलकाच्या वडिलांची बहीण अलकाची कोण? आत्या. म्हणजेच दिलीपची आई अलकाची कोण? आत्या. पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. पटतंय? जाते डोक्यात? नक्की. चलायचे पुढे मग. चलिए नेक्स्ट. बघा आता पुढे नेक्स्ट काय विषय? की पी हा यमचा भाऊ. एक एक वाक्य क्लिअर करून घेऊ. पहिलं वाक्य भाऊ. जर पी हा यमचा भाऊ. चला मग इथं लिहितो. पी हा भाऊ कुणाचा? यमचा. समजून घ्या. आडव्या रेषेत का टाकतोय? कारण भाऊ बहीण साला साली बायको मेवना मेवणी हे सगळे आडव्या रेषेत दाखवायचे. चला. पी हा यमचा भाऊ. पुढं क्यू हा यमचा मुलगा आहे. आता पोरं कुठं दाखवतो आपण? खाली. खाली कुणाचा? यमचा. मी इथं लिहायचं यमचा कोण? मुलगा कोण आहे? क्यू आहे. क्यू हा यमचा मुलगा. ओके. हा. पुढचं वाक्य. पीची मुलगी आर हिचे. पीची मुलगी आर हिचे कुणाशी लग्न झालंय? टीशी लग्न झालेले आहे. पीची मुलगी, मुलगी, पीची मुलगी खाली परत कोण आहे? आर. पीची मुलगी आर हिचे टीशी लग्न झालेले आहे. पीची मुलगी आर हिचं कुणाशी लग्न झालंय? टीशी. म्हणजे टी इथं लिहायचा आणि ही काय? पत्नी आहे आणि हा काय? त्याचा पती. टीची मुलगी आर हिचे काय म्हणणं आहे? पीची मुलगी आर हिचं कुणाशी लग्न आलंय? टीशी. म्हणजे टी तिचा कोण आहे? नवरा आहे. टी तिचा कोण आहे? नवरा आहे. पुढचं वाक्य काय वाचा? यम आणि यस या बहिणी आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. 3 नाते असे आहेत की त्या 3 नात्यामध्ये तुम्हाला बाकीचं लिंग बघायची गरज नाही. बहिणी बहिणी, भाऊ भाऊ, नवरा बायको. बरोबर. जर मी म्हणलं टी, आता बघा टी हा पती आहे आरचा, तर याचा अर्थ आर साहजिक त्याची कोण आहे? बायको. साहजिक त्याची कोण आहे? बायको. बघा आता पुढं काय म्हणणं आहे? की यम आणि यस या बहिणी आहेत. मग ही यम गेली गोलमध्ये आणि इकडं हे 2 बाण एकमेकांकडे म्हणजे हे कोण आहेत? एकमेकांच्या काय आहेत? बहिणी बहिणी आहेत. कोण आहेत? बहिणी आहेत. बरोबर. आता प्रश्न काय? प्रश्न हा आहे की तर यसचे क्यूशी नाते संबंध काय असेल? यसचे क्यूशी. चे कुणाला लागलं? यसला. म्हणजे जिथं चे लागलं तिथं बाण एंड करायचा. हे असं यायचं
आणि इथं बाण एंड झाला. यसला बघून क्यू काय म्हणे. मग क्यू म्हणण्याआधी काय करेल, त्याच्या डायरेक्ट नात्यात कोण आहे, क्यूच्या डायरेक्ट नात्यात आहे त्याची आई. क्यू कोण आहे, आई आहे, म्हणजे क्यूची आई कोण आहे, यम. आणि आईची बहीण आपली कोण राहती, मावशी. म्हणजे येणार उत्तर तुमचं काय, मावशी. मावशी पर्याय, पर्याय दुसरा, पर्याय दुसरा. पटतंय, डोक्यात जातंय, जातंय, गेलंच पाहिजे. चालायचंय पुढे मग नक्की. चलिए नेक्स्ट. काय विषय सर पुढचा. हा, चला वाक्य लिहू. हा ब या स्त्रीचा मुलगा आहे. ब या स्त्रीचा, ब स्त्री आहे बरोबर. मुलगा हा ब या स्त्रीचा मुलगा आहे. पुढं ब ची बहीण क हिला ड नावाचा मुलगा आहे. ब ची बहीण, ब ची बहीण ड, ब ची बहीण ड हिला, ब ची बहीण ड, ब ची बहीण क हिला, क आहे त्याची बहीण, ड नाही. ब ची बहीण कोण आहे, क. ब ची बहीण क हिला ड नावाचा मुलगा आहे. मग आता मुलगा कुणाला, क ला, म्हणजे मुलगा कुठे येणार, खाली. काय नावाचा, ड नावाचा मुलगा आहे बरोबर. हा, मग स हे ड चे मामा आहेत. बर, कुणाचाही मामा, ड चे मामा, ड चे मामा. मी जर म्हटलं मुलांना तुम्ही तुमच्या मामाला शोधून काढा, तर तुम्ही सगळ्यात पहिले आईकडे जाणार. ड ची आई कोण आहे, क. आईचा भाऊ आपला मामा, म्हणजेच हा गेला यस. काय नावाचं, यस नाही, काय स. स कोण आहे त्याचे, हा भाऊ. स जेव्हा क चा भाऊ, तेव्हा तो त्याचा काय लागणार, मामा. झाले का, स हे ड चे मामा आहेत. क्लिअर आहे. मग आता प्रश्न काय विचारला, तर स हा अ चा कोण. आता इथं च चाचीचे नाही, स हा अ चा कोण, म्हणजे अ स ला बघून काय म्हणेल, अ स ला बघून काय म्हणेल. स तिकडे आहे बघा बरं का. आता अ स ला बघून काय म्हणेल, कारण स हा अ चा कोण, तर अ सगळ्यात पहिले जाणार वरती, गेला वरती. ती कोण आहे, त्याची आई, आई बरोबर. म्हणजे याचा अर्थ इथं लिहितो मी, अ च्या आईचा, आईचा भाऊ. काय, अ च्या आईचा भाऊ कोण आहे, स आहे, स आहे बरोबर. हा, मग काय होणार, तर स हा अ चा कोण, तर स हा अ चा कोण आहे, मामा आहे. पर्याय तिसरा, पर्याय तिसरा. पटतंय, डोक्यात जातंय, नक्की चाललंच असेल. चालायचंय पुढे मग. चलिए नेक्स्ट. काय विषय पुढचा. सी ही ए ची एकुलती एक ननंद आहे. आता बघा, ननंद आहे, ननंद आहे. कोणतं नातं, कोणतं नातं, अप्रत्यक्ष, अप्रत्यक्ष. जर कोणी लेडीज जर व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला जर मी म्हणलं जा तुमच्या नंदाला शोधून आणा, तुम्ही काय आणणार, सर आमचं लग्नच नाही झालं, ननंद कुठून येणार. मग जायचं पहिले नवरा शोधायचा. म्हणजे कसा, सी ही ए ची ननंद आहे, म्हणजे ए लेडीज आहे, ए ला एक नवरा आहे, ए ला एक नवरा आहे, आणि त्या नवऱ्याची बहीण, त्या नवऱ्याची बहीण कोण आहे, सी. म्हणजे सी ही ए ची एकुलती एक ननंद आहे. एकुलती एक ननंद म्हणजे याचा अर्थ की या नवऱ्याला एकुलती एक ही कोण आहे, बहीण आहे. झालं पहिलं वाक्य. सी ही ए ची एकुलती एक ननंद आहे. पुढं सी ही कुणाची आत्या आहे, बी ची आत्या आहे. आता नीट बघा, सी ही बी ची आत्या आहे, म्हणजे ही लेडीज. मी जर तुम्हाला म्हणलं मुलींनो तुम्ही आत्या कुणा कुणाच्या आहात, तर तुम्ही काय म्हणणार, सर मी माझ्या बहिणीच्या मुलामुलींची आणि भावाच्या मुलामुलींची कोण आहे, आत्या आहे. पण इथं सी ही एकुलती एक आहे, त्यामुळे तिला बहिणी आहे का, नाही. मग ती तिच्या भावाच्या पोरांचीच आत्या होणार आहे. आणि तिचा भाऊ कोण आहे, हा बॉक्स मधला. तर काय म्हणणं आहे त्यांचं, सी ही बी ची कोण आहे, आत्या. म्हणजे याचा अर्थ या दोघांना एक अपत्य आहे, या दोघांना एक अपत्य आहे, ज्याचं नाव काय, ज्याचं नाव सी ही बी ची आत्या आहे, हा बी आहे. बी ची म्हणजे बी गेली बॉक्स सर्कल मध्ये. ओके. हा, मग प्रश्न काय, डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे. डी हा सी चा एकुलता एक भाऊ, म्हणजे हा जो आहे, हा जो आहे, हा कोण आहे, डी आहे. करेक्ट आहे. हा,
तर प्रश्न काय, तर ए ही डी ची कोण, ए ही डी ची कोण, तर इकडून बघितलं तर हा काय म्हणन, ही माझी कोण आहे भाऊ, बायको. बायको ज्याला म्हणतात पत्नी. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय? जातंय डोक्यात? नक्की गेलंच पाहिजे. चलायचं पुढे. चलने काय आगे, चलिए नेक्स्ट. काय विषय बाबा हो, एका कुटुंबात एक्सचा वायशी जो संबंध आहे, एक्सचा वायशी जो संबंध आहे तसा संबंध वायचा एक्सशी आहे, तर एक्स व वाय हे डॅश डॅश व डॅश डॅश आहे. याचा अर्थ हा एक्सचा वायशी जो संबंध म्हणजे सेम संबंध असा. करेक्ट आहे? हा. तर मला एक सांगा, आता पहिला पर्याय जर वापरला, पर्याय पहिला भाऊ बहीण. भाऊ बहीण बघा, याला एक्स म्हणलं भाऊ, वाय बहीण. तर मला सांगा, एक्स गेला बॉक्समध्ये, ही गेली सर्कलमध्ये. एक्स हा वायचा भाऊ आहे, पण वाय ही त्याची कोण आहे, बहीण आहे, म्हणजे जमत नाही. इथं पती गेला एक्स बॉक्समध्ये, वाय गेली सर्कलमध्ये. मग वायला बघून एक्स काय म्हणन, ही माझी बायको आहे, आणि एक्सला बघून वाय काय म्हणन, हा माझा नवरा आहे, म्हणजे हे पण जमत नाही. वडील व मुलगा कसंच येत नाही. भाऊ भाऊ, एक्स झाला भाऊ, वाय झाला भाऊ. एक्स वायकडे बघन म्हणन भाऊ हा माझा भाऊ, दूध काला खाऊ. वाय एक्सला बघन तो कारण हा बी माझा भाऊ, म्हणजे येणार उत्तर भाऊ भाऊ. पर्याय चौथा. पर्याय चौथा. पटतंय? जातंय डोक्यात? नक्की येस ऑर नो? गेलंच पाहिजे. चला मग पुढे नेक्स्ट. 8 नंबरचं उदाहरण बघा. चला काय म्हणणं आहे, ए आणि बी काय, हे दोघे भाऊ, सी आणि डी या दोघी बहिणी. आता बघा सेम आकृतीनुसार, ए आणि बी हे दोघे भाऊ, ए आणि बी हे दोघे कोण, भाऊ. बरोबर. पुढं सी आणि डी या बहिणी आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायची, बुद्धिमत्ता असो किंवा गणित असो, सध्या तुमच्या समोर तुमच्या आकृतीनुसार ए आणि बी तुमच्या समोर आहेत. ए आणि बी तुमच्या समोर आहेत, पण सी आणि डी इथं लिहू शकतो का आपण, नाही. मग हे वाक्य काय करायचं, थोडा वेळ याला थांबवायचं. याला काय म्हणायचं, तुला नंतर बघू. तुला कधी बघू, नंतर बघू. ओके. हा. मग पुढं एचा मुलगा डीचा भाऊ आहे. आला का एचा मुलगा? चला मग एला मुलगा एक, एला मुलगा आहे भाऊ. एचा मुलगा, मुलगा कुणाचा भाऊ आहे, डीचा भाऊ आहे, म्हणजे याचा मुलगा आहे, आणि हा भाऊ आहे. हा भाऊ आहे कुणाचा रे भाऊ, डीचा. कुणाचा, डीचा. मग एचा मुलगा डीचा भाऊ आहे, तर बी चे सी बरोबर असलेले नाते काय, तर बी चे सी बरोबर असलेले नाते काय. आता मला सांगा, जे आपण सोडलं होतं वाक्य, तुला नंतर बघू, सी आणि डी या बहिणी बहिणी आहेत. डी आपल्याकडे आहे, डी गेला याच्यात, सी आणि डी म्हणजे इथे येणार सी, या काय दोघी बहिणी. झालं? क्लिअर आहे? हा. मग आता प्रश्न काय, तर बी चे सी बरोबर असलेले नाते काय. बी चे कोणाला लागलं, बीला, बीला, बीला म्हणजे इथं एंड करायचा, इथं एंड करायचा. सी बीला बघून काय म्हणा. मग मला सांगा, हे तिघं काय, हे तिघं भावंडेत. बरोबर आहे. त्यांचे वडील कोण आहेत, ए, आणि म्हणजे बी हा सीच्या वडिलांचा कोण आहे, भाऊ आहे. बघा, बी हा सीच्या वडिलांचा भाऊ आहे, म्हणजे वडिलांचा भाऊ, त्याचा कोण लागणार भाऊ, त्याचा लागणार तो काका. काका पर्याय कितवा, पर्याय चौथा. पर्याय चौथा. पटतंय? जातंय डोक्यात? नक्की. चलायचंय पुढे. मग चलिए नेक्स्ट. काय विषय बा पुढचा बघा. आता टाईप सेकंड. टाईप सेकंडला काय म्हणतात, चिन्हांवरती आधारित नाते संबंध. चिन्हांवरती आधारित नाते संबंध समजून घ्या. म्हणजे ही जी आहे 9 नंबरची, ही तुम्हाला माहिती दिलेली. बरोबर. काय माहिती, ए प्लस बी म्हणजे ए भाऊ आहे बीचा. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, की जे चिन्ह आहे, चिन्हाच्या डावीकडे जी व्यक्ती ती पहिली व्यक्ती आहे, म्हणजे पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या नात्यात आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा प्लस येणार
तेव्हा त्या प्लसच्या डावीकडील व्यक्ती ही उजवीकडील व्यक्तीच्या नात्यात असणार आहे. तर तसाच याचा अर्थ आहे प्लस म्हणजे भाऊ. इथं मी लिहितो प्लस म्हणजे भाऊ. दुसरं गुणिले म्हणजे पती. गुणिले म्हणजे पती. तिसरं भागिले म्हणजे माता. चौथं मायनस म्हणजे बहीण. बरोबर. प्लस म्हणजे कोण? भाऊ. गुणिले म्हणजे कोण? पती. भागिले म्हणजे कोण? माता. मायनस म्हणजे कोण? बहीण. मग प्रश्न काय तर खालीलपैकी कोणते विधान निश्चित करते की टी हा पी चा पुत्र आहे. टी हा पी चा पुत्र आहे. किती पर्याय आहेत तुमच्याकडं? 4. प्रत्येक पर्यायामध्ये तुम्हाला आकृती काढायची आहे. मग आकृती काढल्यानंतर टी हा पी चा पुत्र आहे असं तुम्हाला बघायचंय. तर तुम्हाला एक फंडा सांगतो. फंडा काय बाळांनो माहिती तुम्हाला? टी हा पी चा पुत्र आहे. पुत्र म्हणजे याचा अर्थ आपणास टीचे लिंग कोण पाहिजे? आपणास टीचे लिंग पुरुष हवे. बरोबर. मग आता हे जे पर्याय आहेत का इथं बघा तुम्ही मी काय सांगतोय. मग टी शेवटी आहे ना, मग फक्त शेवटी तर या शेवटच्या दोघांचं नातं बघा. पहिलं काय? पी गुणिले क्यू. म्हणजे आता याच्यात किती वाक्य आहेत? 4. पी गुणिले क्यू म्हणजे पी पती आहे क्यूचा, इथं लिहायचं. प्लस म्हणजे काय? भाऊ. क्यू भाऊ आहे आरचा. पण एवढा कुटाणा करायचा नाही. आपल्याला कन्फर्म पाहिजे बाबा टी ज्या पर्यायात मेल असेल, पुरुष असेल, तोच पर्याय आपण हाताळायचा, बाकी हाताळायचे नाही. चला मग टी चे लिंग पुरुष हवे. आता यस मायनस टी. मायनस म्हणजे काय? ए बहीण आहे बी ची, म्हणजे इथं हे काय होणार? यस बहीण आहे कुणाची? टी ची. यस बहीण आहे टी ची. पण मग टी कोण आहे? टी भाऊ आहे का बहीण माहिती का? नाही. म्हणजे पहिल्या वाक्यात टीचं लिंग माहिती होतं का? नाही. म्हणून पहिला पर्याय कटला, कारण इथं टीचं लिंग फिक्स नाही. पटलं? पहिला पर्याय का बरं कटला? कारण इथं लिहितो पर्याय 1 टीचे लिंग माहिती नाही, म्हणून पर्याय कटला. पर्याय 2 वजा टी वजा यस. वजा म्हणजे काय? बहीण. टी बहीण यसची, म्हणजे इथं टी काय झाली? लेडीज झाली. पण टी तुम्हाला कोण पाहिजे? जेंट्स पाहिजे. मग पर्याय 2 मध्ये काय कळतं? पर्याय 2 टी ही कोण आहे? महिला आहे. टी ही कोण आहे? महिला आहे. म्हणून पर्याय 2 पण उत्तर येत नाही. पहिले 2 पर्याय कटून गेलेत. आता तिसरा पर्याय बघा बरं का. तिसऱ्या पर्यायात टी गुणिले यस दिलाय. गुणिले म्हणजे काय? पती म्हणजे टी इथं मेल मेंबर आहे, तर हे आपल्याला सोडवावं लागत. चौथं चेक करून घेऊ. टी प्लस म्हणजे भाऊ, हा पण मेल मेंबर. म्हणजे 3 आणि 4 नंबरचे पर्याय आपल्याला सोडवावे लागतील. कसं सोडवायचं मग बघा. पर्याय 3 समीकरण पाहिजे. पहिलं पी प्लस क्यू. बरोबर. इथं सोडू पर्याय 3, इथं सोडू. पी प्लस क्यू. प्लस म्हणजे काय? भाऊ, म्हणजे पी भाऊ कुणाचा? क्यूचा. हे झालं पहिलं पी प्लस क्यू. क्यू भागिले आर. भागिले म्हणजे काय? माता, म्हणजे क्यू माता आहे. क्यू कोण आहे? माता आहे. थोडाफार आवाज तुम्हाला बाहेरचा येईल आज, कारण आपल्या इथं काम चाललंय. तुम्हाला मध्ये मध्ये इश्यू येत होता लाईटचा, तर लाईटचा विषय आपण सॉल्व्ह केला. डायरेक्ट सोलार पॅनल बसवतोय, म्हणून थोडाफार आवाज आहे, सहन करा बाळांनो. चला, क्यू माता आहे कुणाची? क्यू आहे माता आरची. वजा म्हणजे काय? बहीण, म्हणजे आर बहीण आहे टीची. आणि गुणिले म्हणजे काय? पती, मग टी नवरा आहे कुणाचा? यसचा. बघा, पूर्ण पर्याय 3 जो आहे, पर्याय 3 पूर्ण आकृती आपण काढलेली आहे. आणि आता प्रश्न असा आहे की टी हा पीचा पुत्र आहे. आता टी बघा, हा इथे टी आहे. टी पुत्र आहे कुणाचा? पण क्यूचा.
आणि पी कोण आहे त्यांचा, म्हणजे टी आणि पीचं इथं नातं काय, हा टी जो आहे त्याचा काय भाचा आहे, काय भाचा, याच्यात भाचा दिसतोय. पण आपल्याला काय पाहिजे, टी हा पीचा पुत्र आहे, म्हणजे 3 नंबरचं बी उत्तर येत नाही, 3 नंबरचं बी उत्तर येत नाही, म्हणजे 100%, म्हणजे 100% पर्याय कितवा येणार, चौथा. कितवा येणार, चौथा. समजतंय? सोडायचं काम आहे चौथा, मग सोडवायचं काम आहे का, बिलकुल नाही. जर सोडवलं तर मग एवढा कुटाणा करून काही फायदा नाही, पण तरी बी चेक करू. चला मग करू चेक, काय अडचण नाही. चौथ्याला चेक करू की पी गुणिले, गुणिले म्हणजे काय, पती, पी पती आहे भाऊ कुणाचा, क्यूचा. हा, मग पुढं काय, पी पती आहे क्यूचा, क्यू भागिले, भागिले म्हणजे माता, मग क्यू माता आहे, क्यू कोण आहे, माता आहे कुणाची, आरची, कुणाची, आरची. बघा क्यू माता आहे आरची. हा, पुढं क्यू माता आहे आरची, आर वजा, वजा म्हणजे काय, बहीण, वजा म्हणजे बहीण, आर बहीण आहे कुणाची, टीची, आर बहीण आहे कुणाची, टीची. त्यानंतर आर बहीण आहे टीची, टी प्लस, प्लस म्हणजे काय, भाऊ, मग टी भाऊ आहे कुणाचा, यसचा, टी कोणाचा भाऊ आहे, यसचा. ओके. हा, मग आता प्रश्न काय, टी हा पीचा पुत्र, तर हा टी आहे, आणि हे पी आणि क्यू कोण आहे, नवरा बायको, या नवरा बायकोला एवढे अपत्य आहे, म्हणजे इथं काय, टी हा पीचा काय येतोय, पुत्र, म्हणून पर्याय चौथा काय करेक्ट आहे, पर्याय चौथा काय करेक्ट आहे. पटतंय, जातंय डोक्यात, नक्की नक्की. चालायचे पुढे मग, चलिए नेक्स्ट. काय विषय सर पुढच्या टाईपचा, पुढचा प्रश्न काय, तसाच आहे. चला, ए वजा बी चा अर्थ, ए ही बी ची कोण आहे, मुलगी, बरोबर, ए ही बी ची मुलगी, म्हणजे मायनस म्हणजे काय, मुलगी. बर, तुम्हाला सांगतो वेळ घालवायचा नाही, तुम्हाला जो प्रश्न विचारला त्याला एकदा गोल करतो. प्रश्नात काय, प्रश्नात आहे पी गुणिले आर वजा यस, काय आहे, पी गुणिले आर वजा यस. ओके, मग गुणिले म्हणजे काय, गुणिलेचा अर्थ आहे ए हा बी चा पुत्र आहे, म्हणजे याचा अर्थ पी हा मुलगा आहे कुणाचा, आरचा. आणि वजाचा अर्थ काय, वजाचा अर्थ आहे की ए ही बी ची मुलगी आहे, म्हणजे आर ही मुलगी आहे कुणाची, यसची. बघा, आर ही मुलगी आहे कुणाची, यसची. कशात, पी गुणिले आर मायनस यस मध्ये, बरोबर. तर या संबंधात पीचा यसशी काय संबंध आहे, पीचा यसशी काय संबंध आहे, म्हणजे या पीला बघून यस काय म्हणणार, तर यसची ही मुलगी आहे, मुलीचा मुलगा आहे, म्हणजेच काय, नातू. तर पीचा यसशी काय संबंध, तर पी हा यसचा कोण आहे, नातू. पर्याय कितवा, तिसरा. पर्याय कितवा, तिसरा. पटतंय, डोक्यात जातंय, नक्की. चालायचंय मग पुढे, चलिए नेक्स्ट. बघा पुढचं काय विषय. आता पुढं हा जो प्रश्न तुमच्या समोर आहे, यामध्ये प्रश्न एकच आहे, म्हणजे 11चा प्रश्न वेगळा, 12 हा प्रश्न वेगळा, 13 हा प्रश्न वेगळा, आणि 11 व 13 म्हणजे इथपर्यंत तुम्हाला काय दिले, सगळं दिलेले, बरोबर. मग आता एक एक वाक्य क्लिअर करायचं. पहिलं वाक्य काय, टी ही कुणाची बहीण आहे, डी ची बहीण आहे, तर मी इथं लिहितो टी ही डी ची. चला आकृतीकडे मोकळी काढू आपण. टी ही बहीण आहे कुणाची, डी ची. टी ही डी ची बहीण आहे, घेतली आपण बहीण. पुढं डी ने पी शी विवाह केला आहे, डी ने पी शी विवाह केलेला आहे, म्हणजे डी ने पी शी विवाह केलाय. तर पण पी शी विवाह केला, पण आपल्याला लिंगच माहिती नाही, नवरा आहे का बायको आहे. फक्त हे दोघं काय, डी आणि पी एकमेकांचे कोण आहे, ते कपल आहेत, काय ते कपल. ओके, डी ने पी शी विवाह केला आहे, म्हणजे ही काय, जोडी. ओके, चलो. हा, मग पुढचं, पी हा यमचा कोण आहे, मुलगा आहे. पी हा यमचा मुलगा आहे, मग झालं कन्फर्म, म्हणजेच पी चा कोण आहे, नवरा आहे, आणि डी कोण आहे, गर्ल्स आहे, आणि पी हा कुणाचा मुलगा आहे, यमचा मुलगा आहे. बघा, पी हा यमचा मुलगा आहे, क्लिअर.
पुढचं वाक्य, डी ही जेची आई आहे. टी ही जेची आई आहे. ही जी टी आहे ही कोण आहे? आई आहे. कुणाची? जेची. टी ही कुणाची आई आहे? जेची आई आहे. त्यानंतर वाय हे यू चे वडील, वडील नाही ते वडील आहे. वाय हे यू चे वडील आहेत. आता इथं वाय नाहीये, यू नाहीये, मग हे वाक्य नंतर पाहायचं. पुढं वायला फक्त एकच मुलगा व एकच मुलगी आहे. वायला एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे. त्याच्या पुढं यू ही टीची मुलगी आहे. आता टीची मुलगी कोण आहे? यू. ही कोण आहे? जेची आई कोण आहे? टी. मग टी ही जेची आई आहे, घेतली आपण आधीच. पुढं यू ही टीची मुलगी आहे, म्हणजे टीला अजून एक मुलगी आहे यू. तरी चली तुम्ही टीला यू नावाची कोण आहे? मुलगी आहे. ओके, मुलगी. टीची मुलगी यू. पुढं क्यू हा डीचा मुलगा आहे. क्यू हा डीचा मुलगा आहे. डीला एक मुलगा आहे बाबा, कोण? क्यू. मग ही दोघं नवरा बायको जोडी ना, यांना एक मुलगा आहे क्यू. क्यू हा डीचा मुलगा म्हणजे त्या जोडीचाच मुलगा आहे. पुढं काय म्हणणं आहे? वायला फक्त एकच मुलगा व एकच मुलगी आहे. बरोबर. यू ही टीची मुलगी आहे. मुलगी ही बॉक्स मध्ये गेली. पुढं क्यू हा डीचा मुलगा घेतला आपण आधीच. वाय हे कुणाचे वडील आहेत? यू चे वडील आहेत. यू चे वडील कोण आहे? वाय. यू चे वडील म्हणजे यांच्या आईचा हा कोण आहे? नवरा. हा कोण आहे? नवरा, ज्याचं नाव काय? वाय. बरोबर. आणि हे वाय काय? यू चे कोण आहेत? हे वाय कोण आहेत? यू चे वडील आहेत. बरोबर. बरोबर. मग ही डायग्राम झाली आपली. पुढं प्रश्न काय विचारतायत ते? प्रश्न हे विचारतायत की आता वायला एकच मुलगा व एकच मुलगी. बरोबर आहे. वायला एकच मुलगा आहे. मुलगी आहे यू, म्हणजे ऑटोमॅटिक जे काय झालं त्याचा मुलगा झाला. आणि यू ची जे कोण झाला? भाऊ झाला. कोण झाला? भाऊ. पटलं? पुढं मग आता काय विषय की क्यू हा डीचा मुलगा आहे. बघा आता प्रत्येक वाक्य वाचा, प्रत्येक वाक्य वाचा, डायग्राम बघा. पहिलं वाक्य, टी ही डीची बहीण आहे. बघा आपल्या याच्यात टी ही डीची बहीण आहे. बरोबर आहे सर. दुसरं, डी ने पी शी विवाह केला. डी आणि पी चं लग्न व्हायले. बरोबर आहे सर. पी हा यमचा मुलगा आहे. पी हा मुलगा आहे कुणाचा? यमचा. बरोबर आहे सर. पुढं टी ही जेची आई आहे. टी ही जेची आई आहे. बरोबर आहे सर. पुढं वाय हे यू चे वडील आहेत. हे यू चे वडील कोण आहेत? वाय. बरोबर लिहिलंय सर. वायला फक्त एकच मुलगा एकच मुलगी आहे. हा वाय. वाय आणि टी ही एक जोडी नवरा बायकोची. यांना एकच मुलगा, एक मुलगा कोण आहे? बर. जेचं लिंग दिलेलं नव्हतं, पण त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ऑलरेडी मुलगी आपल्याकडे आली, म्हणून मुलगा कोण झाला? जे झाला. बरोबर. प्रश्न काय मग? क्यू हा डीचा मुलगा आहे. आता प्रश्न आहे तुमच्या समोर किती? 3. ही झाली आकृती. या आकृतीवर आधारित किती प्रश्न आहेत? 3. आकृती समजली सगळ्यांना? क्लिअर आहे का? प्रश्न पहिला वाचा. पी चे टीशी नाते काय? पी चे टीशी नाते काय? मग पी कुठे आहे? पी कुठे आहे भाऊ? पी. टी कुठे आहे? टी इथं आहे. बरोबर. पी चे टीशी नाते काय? म्हणजे पी ला पाहून टी काय म्हणा? मग मला सांगा, पी जो आहे टीचं हे कोण आहे? भाऊजी. बघा आता, म्हणजे टी आहे. टी दिसतंय सगळ्यांना? टी दिसतंय. ओके. प्रश्न काय? पी चे टीशी नाते काय? पी चे टीशी नाते काय? पी इथे, टी इथे. पी ला पाहून टी काय म्हणा? तर हे काय? टी ही कोणाची बहीण आहे? टी ही कुणाची बहीण आहे? डी ची. म्हणजे इथं लिहितो टीच्या बहिणीचा. पी चे टीशी नाते काय? टीच्या बहिणीचा पी नवरा आहे. बरोबर. टीच्या बहिणीचा पी नवरा आहे. मग टीची बहिणीचा नवरा कोण येणार? भाऊजी. म्हणजे येणार उत्तर पर्याय तिसरा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की. चलायचंय पुढे. चलिए. काय विषय? जे चे डीशी नाते काय? जे चे डीशी नाते काय? जे कुठे आहे?
जेचे कुणाशी डीशी, जेचे डीशी म्हणजे जेला बघून डी काय म्हणणार आहे. मग आता मला सांगा डी सगळ्यात पहिले जाणार बहिणीकडं, बहिणीचा मुलगा म्हणजे म्हणजे डीच्या बहिणीचा मुलगा कोण आहे. डीच्या बहिणीचा मुलगा जे आहे, बरोबर. मग आपल्या बहिणीचा मुलगा आणि डी कोण आहे, लेडीज आहे. समजा आता लेडीज आहे, लेडीजच्या बहिणीचा मुलगा आपला कोण लागतो, भाचा. म्हणजेच पर्याय कोणता, दुसरा. पर्याय कोणता, दुसरा. पटतंय डोक्यात जातंय नक्की. चालायचंय पुढे. चलिए आता आपली मराठी भाषा अशी आहे की मावशीचा मुलगा, आपल्या आईचा तो कोण असतो, लेकच त्याला म्हणतात, लेक. पण तो लेक म्हणजे ते एक म्हणायसाठी आहे, पण ऍक्च्युअल नात्यामध्ये काय येणार, ते भाचा जाणार आहे. काय येणार आहे, भाचा. क्लिअर आहे. चालायचं पुढं मग. चलिए नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल आहे 13 नंबरचं. काय म्हणणं आहे, क्यूचे यमशी नाते काय. बघा क्यूचे यमशी नाते काय. क्यू कुठे आहे, इथं क्यू. यम कुठे भाऊ, यम तिकडं. क्यूचे यमशी. आता क्यू काय म्हणन, हे माझे कोण आहे, हे माझे कोण आहे, पी, वडील आहेत. आणि वडिलांची ही आई राहू किंवा कोणी राहू, म्हणजे इथं असं म्हणता येईल क्यूचे यमशी नाते काय, तर क्यू हा यमच्या मुलाचा मुलगा आहे. बरोबर. क्यू हा यमच्या मुलाचा मुलगा आहे. मग क्यू हा यमच्या मुलाचा मुलगा आहे. मग यमचा मुलगा कोण आहे, पी, आणि मुलाचा मुलगा म्हणजे कोण, नातू. तर क्यूचे यमशी नाते काय, क्यू कोण आहे, नातू. म्हणजेच पर्याय कितवा, दुसरा. पर्याय कितवा, दुसरा. पटतंय सगळ्याला नक्की. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यापेक्षाही खतरनाक उदाहरणं आपण घेतलेले आहेत. पण कुठं, तुमचं स्वप्न वर्दी, तर जॉईन करायचंय गर्दीतून वर्दी बुद्धिमत्ता 1.0 या बॅच मध्ये. याच्या पुढचे सगळ्या टाईपचे उदाहरणं आपण कव्हर केलेले आहेत. तुम्हाला माहिती आपल्या चॅनलचं नाव कसं, मास्तर म्हणतील तसं. याला काय करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.